सध्या सरकार शिक्षण व्यवस्थेवरती, शिक्षण संस्थेवरती आणि अभ्यासक्रमावरती काम करते. मित्रांनो, ह्या अनुषंगानेच आता संसदेमध्ये विचारमंथन चालू आहे. इथे प्रश्न उपस्थित झालेत, त्या प्रश्नाची मी उत्तरं देणार आहे तुम्हाला. मित्रांनो, समाजामध्ये, रयतेमध्ये, जनतेमध्ये, नागरिकांमध्ये एक चर्चा चालू आहे आणि बऱ्याच जणांकडून मी चर्चा ऐकली ती. काय विषय चालू आहे? संवेदनशील सरकार आहे म्हणून ती सरकार तुम्हाला ह्या स्वरूपात दिसते. त्यांनी आपली हार किंवा पराजय स्वीकारलेला नाही आहे. त्या सरकारने नरेंद्र मोदीजीचा पराजय झालेला नाही आहे, त्याची हार झालेली नाही आहे. उलट पक्षी त्यांचा हा विजय आहे आणि तो विजय तुमच्या जेवढी नजरेसमोर येईल तेवढी ते स्पष्ट होईल. जसा त्या पश्चिम बंगालमध्ये भूतो ना भविष्य तो विजय झालेला आहे, ते वास्तव आहे. मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळकर. मित्रांनो, सध्या सरकार शिक्षण व्यवस्थेवरती, शिक्षण संस्थेवरती आणि अभ्यासक्रमावरती काम करते. मित्रांनो, ह्या अनुषंगानेच आता संसदेमध्ये विचारमंथन चालू आहे. इथे प्रश्न उपस्थित झालेत, त्या प्रश्नाची मी उत्तरं देणार आहे तुम्हाला. मित्रांनो, समाजामध्ये, रयतेमध्ये, जनतेमध्ये, नागरिकांमध्ये एक चर्चा चालू आहे आणि बऱ्याच जणांकडून मी चर्चा ऐकली ती. काय विषय चालू आहे? तर धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा जर द्यायचा होता, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायचा होता, तर त्याने अगोदर का नाही दिला? शिक्षण व्यवस्थेमध्ये हा जो आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत ते मग अगोदर का नाही केलं? किंवा ते शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी फक्त तो कायदाच का आता सम्मिलित केला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरी गोष्ट, या जंतर मंतरवरती जे काय हे आंदोलन घडलं, त्या आंदोलनाचा उग्र रूप धारण करणार आहेत, अराजकता माजवली जाणार आहे, हे लक्षात आल्यानंतर सुद्धा त्या आंदोलनाला का रोखलं नाही? का ते अराजकता माजू दिली? का त्या घटना घडू दिल्या? मित्रांनो, या सर्व प्रश्नांना मी आज उत्तर देणार आहे. विषय कुठे सुरू झाला? तर नीट परीक्षेचा तो पेपर लीक, पेपर फुटी. मित्रांनो, पेपर लीक होणं म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीवरती पाणी पडणं आणि त्याबद्दल सर्व सहमत आहे, पूर्ण देश सहमत आहे, प्रत्येक व्यक्ती सहमत आहे. ह्या घटना घडल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या मनावरती काय परिणाम होतो? तो विद्यार्थी अगदी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. आणि फक्त विद्यार्थी असतो का? नाही मित्रांनो, त्यांचे ते पालकसुद्धा असतात, आई वडीलसुद्धा असतात. प्रत्येक त्या घरातील प्रत्येक घटक त्याला मदत करत असतो कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात. मग तो कुठेतरी तडजोड करत असतो. ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी खीळ बसते, कुठेतरी ते आहत होते, कुठेतरी त्याच्यावरती आघात होतो आणि त्या आघातापोटीच अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे 12-13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांना ते सहन झालं नाही, ते पचवू शकले नाहीत. मित्रांनो, ह्या ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत आणि त्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, शिक्षण व्यवस्था ही सुधारणं आवश्यक आहे, अभ्यासक्रम सुधारणं आवश्यक आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये यापूर्वी आपल्याला जो इतिहास ऐकवला जात होता, ज्या अभ्यासक्रम आपल्याला दिला जात होता, तो पूरक नव्हता. फक्त पाट्या टाकणं, भूकंपट्टी करणं आणि एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणं, हा एवढाच उद्देश होता. म्हणजे एखादा पदवीधर बनणं. आता एखाद्याने विज्ञानामध्ये जर ॲडमिशन घेतलं आहे त्या 12वी नंतर, त्याच्यानंतर त्याला जर दुसरीकडे जायचं नसेल, त्याला ते जमलं नाही, त्याला ते झेपलं नाही, तर तो दुसरीकडे जाऊ शकत नव्हता. तो आर्ट्सला किंवा कॉमर्सला जाऊ शकत नव्हता. पण आता ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण नाहीतर मग तो अर्धवट शिक्षण सोडून द्यायचा आणि ते त्यांनी केलेला तो त्या ह्याच्यामध्ये त्या विभागामध्ये केलेलं जे काही वेळ घालवले, त्यांनी जे वर्ष घालवली त्या विज्ञानाच्या विभागामध्ये, ते वाया गेलीत. आणि मग तो कुठेतरी नाराज व्हायचा, त्याची मन अगदी हे होऊन जायचं, दुखायचं आणि मग तो त्या शिक्षण व्यवस्थेमधून बाहेर पडायचा. मग शिक्षण त्याचं अर्धवट राहिलं. पण आता व्यवस्था अशी करण्यात आली आहे, तो एका विभागातून तो दुसऱ्या विभागात जाऊ शकतो. असे अनेक उदाहरणं आहेत जे आता या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणल्या. प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही घडवू शकता स्वतःला. प्रॅक्टिकली ही तुम्हाला एक संधी दिलेली आहे. आता ही नीट परीक्षा का? ही नीट परीक्षा एवढ्यासाठी घेतली जाते की जो काबिल आहे, ज्याच्यात कुवत आहे, ज्याच्यात क्षमता आहे, तोच ही नीट परीक्षा क्रॅक करू शकतो. ह्या नीट परीक्षेमधून स्वतःला तो प्रूव्ह करू शकतो आणि तो त्या वैद्यकीय क्षेत्रात जाऊ शकतो. अन्यथा यापूर्वी
अगदी त्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो करोडोंनी पैसा खर्च केला जात होता. ज्याच्याकडे पैसा आहे तो काय करत होता, आपल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्यासाठी तो पैसा खर्च करत होता. मग पैसा खर्च करून जर एखादा डॉक्टर बनला तर तो कशा काय प्रकारे तुम्हाला इलाज करणार, कशा काय प्रकारे उपचार करणार, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. मला काय म्हणायचं आहे ते म्हणजे ही जी व्यवस्था होती ती बंद करण्यासाठी, म्हणजे त्यावेळी जो भ्रष्टाचार होता, पैसे देऊन ॲडमिशन मिळवलं जात होतं, प्रवेश मिळवला जात होता आणि लायक नसलेल्या त्या विद्यार्थ्यांना, मग जो लायक होता त्याच्यावरती काय यायचं, त्याच्यावरती झालेला हा काय होता, अन्याय होता. असे अनेक घटना आहेत, तुम्हाला ते माहितीच असतील. मग शिक्षण व्यवस्थेमध्ये या सरकारने आमूलाग्र बदल आणण्यासाठी प्रयत्न या अगोदरच सुरू केलेले आहेत आणि त्यानुसार ते वाटचालसुद्धा करत आहेत. आता अनेक इन्स्टिट्यूट आहेत कसल्या, हे कोचिंग क्लासेस. या कोचिंग क्लासेसमधून जे काय शिकवलं जाते, जे काय विद्यार्थ्यांना घडवलं जाते ते अगदी स्पष्ट आहे. तिथूनच ह्या भ्रष्टाचाराला सुरुवात होते. आमच्या कोचिंग क्लासमध्ये एवढे विद्यार्थी पास झाले. मग एखादा स्वतःहून अभ्यास करून पास झालेला असेल तर त्याला लालच दाखवून तो आपल्या कोचिंग क्लासचा कसा आहे हे सुद्धा प्रोजेक्ट केलं जात होतं. म्हणजे हा भ्रष्टाचाराचा एक मार्ग आहे कोचिंग क्लास. मग त्यांना फंडिंगसुद्धा केलं जात होतं. म्हणजे तुमचा विद्यार्थी कसा निपजला पाहिजे, तर तो पडित मूर्ख निपजला पाहिजे, यासाठी ही सगळी योजना केली होती आणि याच्या मागे डीप स्टेट काम करत होतं. लक्षात आलं का? त्यांना वास्तविक विद्यार्थी घडवायचा नव्हता. मला एक प्रश्न पडला मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेजेस आहेत, विद्यापीठं आहेत, त्या विद्यापीठांमध्ये, कॉलेजांमध्ये तुम्हाला तो परिपूर्ण वेळ मिळत नसेल शिकवण्याचा, मग त्या विद्यापीठांचा काय आवश्यकता आहे, काय गरज आहे? मग सगळ्यांनी कोचिंग क्लासच सुरू करायचे, गल्ली बोळामध्ये कोचिंग क्लास सुरू करायचं, काय गरज आहे विद्यापीठांचं? मग जर तो विद्यापीठामध्ये शिकायला गेलेला विद्यार्थी तिथून परत कोचिंग क्लासला जातो, म्हणजे तो निर्भर झाला ना कोचिंग क्लासवरती. काय आवश्यकता आहे? काही आवश्यकता नाही आहे. तो जर स्वयंपूर्ण असेल तर तो स्वतः अभ्यास करेल आणि विद्यापीठावरती निर्भर राहील. आणि ज्यावेळी तो विद्यापीठावरती निर्भर राहील त्यावेळी तो तिथे लक्ष केंद्रित करेल, त्या विद्यापीठामध्ये तो लक्ष केंद्रित करेल, त्या शाळा कॉलेजमध्ये तो लक्ष केंद्रित करेल. तो शिक्षकांची ती जबाबदेही होईल, त्या शिक्षकांची ती उत्तरदायित्व होईल त्या विद्यापीठांमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये. आणि हे होण्यासाठीच हा आमूलाग्र बदल घडवण्यात आलेला आहे. त्यासाठी सरकार काम करते आणि हा एक काम करण्यासाठी ते शिक्षण मंत्री आपलं उत्तरदायित्व पूर्ण करत होते. लक्षात आलं का? त्याने हातात घेतलेलं ते काम, उत्तरदायित्व, जोपर्यंत ते पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. कारण त्या जागी जर दुसरा व्यक्ती आला तर परत त्यांना ते पहिल्यापासून सुरुवात करावं लागलं असेल, परत त्याच्यावरती पैसा खर्च झाला असता. म्हणजे अधिक पैसा, अधिक वेळ, अधिक मेहनत त्याच्यावरती करायला भाग पडलं असतं. म्हणून त्याने आपलं जे उत्तरदायित्व आहे, आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी तो वेळ घेतला. आणि दुसरं कारण का, त्याचा राजीनामा जर सुरुवातीला दिला असता त्याने, तर हे जे काय घडलं तुम्हाला बघितलं, अराजकता माजवली, ज्या प्रकारे ते विद्यार्थी म्हणून तिथे उपस्थित होते आणि शिव्यागाळ करत होते, ज्या प्रकारे निर्भत्सना केली त्यांनी सैनिकांची, त्या सुरक्षा रक्षकांची, पंतप्रधानांची जी काय निर्भत्सना केली, हे तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. असे अराजक तत्व तुम्हाला पाहायला मिळाले नसते. असे डीप स्टेटचे हे प्यादे तुम्हाला पाहायला मिळाले नसते. असे विरोधक, जे विरोधक म्हणून स्वतःला संबोधतात, त्यांचे मुखवटे उतरले नसते. त्यांचं वास्तविक स्वरूप, ते वास्तव तुमच्यासमोर आलं नसतं जर धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असता. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली, आपलं उत्तरदायित्व पार पडलं. तर कोणतं? त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला, त्या नीट परीक्षाच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला आणि परत एकदा ती परीक्षा घेऊन अगदी क्रिस्टल क्लिअर त्यांनी न्याय मिळवून दिला, अगदी पारदर्शक न्याय मिळवून दिला. ते विद्यार्थी पासही झाले, त्या विद्यार्थ्यांनी आता प्रवेशही घेतला, ॲडमिशनही घेतलं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी आपली ती उत्तरदायित्व होतं, आपली जबाबदारी आहे ती पूर्ण पार पाडली आणि मग त्यांनी राजीनामा दिला. त्याने ते स्वीकारलं. सरकारने राजीनामा घेतलेला नाही आहे किंवा पंतप्रधानांनी त्यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला भाग पाडलेला नाही आहे. त्यांनी ती जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. आता मित्रांनो, ह्यापूर्वी 2014 पूर्वी ज्या काय घटना घडत होत्या त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, जो भ्रष्टाचार होत होता, त्यावेळी कुठल्या कुठल्या पक्षाच्या
त्या शिक्षण मंत्र्यांनी किंवा त्या पंतप्रधानांनी त्या सरकारने उत्तरदायित्व स्वीकारलं. जर तुम्हाला माहीत असेल तर त्याचा उल्लेख तुम्ही करा मित्रांनो. पण हे संवेदनशील सरकार आहे आणि मी त्याचा संवेदनशील सरकार असल्यामुळे त्याने हा घेतलेला निर्णय आहे. तुम्ही म्हणाल आता तुम्ही भक्त झालात नरेंद्र मोदीजींचे, तुम्ही ह्या सरकारचे समर्थक आहात म्हणून बोलताय. नाही मित्रांनो, मी समर्थक आहे या देशाचा, या राष्ट्राचा. लक्षात आलं का? पण जे चांगलं घडवत आहेत, जे चांगलं कार्य करत आहेत आणि आज सगळ्यात ह्या सरकारने जे काही विधेयक कामं केलेली आहेत ती नजरेसमोर आहेत, त्याला नाकारता येणार नाही. आणि फक्त एका क्षेत्रातच नव्हे, शिक्षण संस्थेमध्येच नव्हे, त्या क्षेत्रातच नव्हे, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कार्य करतायत सुद्धा. त्यामुळे या सरकारच्या मागे उभं राहणं हे माझं दायित्व आहे, उत्तरदायित्व आहे. लक्षात आलं का मित्रांनो? ह्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं ते उत्तरदायित्व आहे. प्रत्येक सद्विवेक बुद्धी असलेल्या त्या व्यक्तीचं हे उत्तरदायित्व आहे, हे दायित्व आहे, आपली जबाबदारी आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेण्याचं. लक्षात आलं का मित्रांनो? हे का घडलं? आता दुसरी गोष्ट, हे आंदोलन का घडू दिलं गेलं? आता सुरुवातीला ज्यावेळी अभिजित दिपके हे या भारतामध्ये आलेत, विमानाने आलेत आणि पॅराशूटने उतरलेत आणि त्यांनी एक पार्टी स्थापन केली, कॉकरोच जनता पार्टी. निर्माण कुठून झाली? तर इंस्टाग्रामवरती, म्हणजे सामाजिक माध्यमावरून. म्हणजे ही जमिनीमधून त्याचे रूट आहेत का, त्याची पाळमुळं आहेत का? नाही मित्रांनो, ह्या सामाजिक माध्यमामधून त्यांनी ही पार्टी तयार केली. 2 करोड त्याचे फॉलोअर आहेत. वास्तविक आहेत का? नाही. हे जे तिथे उपस्थित होते ना, ते त्यांचे फॉलोअर नव्हते. त्या आंदोलनामध्ये जे उपस्थित होते ते त्यांचे फॉलोअर नव्हते. हे अराजक तत्व होते. त्यांना हे देशाची, राष्ट्राशी काही लेणं देणं नव्हतं. आणि आता ते स्पष्ट होते. जे तिथे युवक आणि युवती तिथे उपस्थित होते ते विद्यार्थी नव्हते. जर त्यांना आपण विद्यार्थी म्हणून संबोधलं तर त्या विद्यार्थ्याचा अपमान होईल. कारण विद्यार्थी ज्ञानी असतो, सद्विवेकी असतो. तिथे जी भाषा वापरली गेली तर विद्यार्थ्याच्या तोंडात ही भाषा तुम्हाला योग्य वाटते का? ती शोभते का? ती भाषा त्या विद्यार्थ्याच्या मुखामध्ये ज्या प्रकारे ते वक्तव्य करत होती, भाषा वापरत होती, ही भाषा विद्यार्थ्याच्या मुखात शोभत नाही. म्हणजे तो विद्यार्थी नव्हता, ते युवक आणि युवती सुद्धा नव्हते. आता तुम्ही म्हणाल युवक आणि युवती सुद्धा नव्हते. मित्रांनो, युवक आणि युवती सुद्धा विचार करतात आणि आताचे युवक आणि युवती हे खूप अभ्यासपूर्वक विचार करतात. कारण त्यांच्यासमोर ही सोशल मीडिया आहे. एका क्लिकमध्ये त्यांना वास्तव दिसते, त्यांना सत्य समोर येते. मग त्या एका क्लिकमध्ये जर त्यांच्यासमोर वास्तव येत असेल, ते सत्य समोर येत असेल, तर तो युवक आणि युवती भरकटणार नाही. म्हणून मग त्यांना मी युवक आणि युवती सुद्धा म्हणणार आहे. मग हे अराजक तत्व होते. लक्षात आलं का? हे गुन्हेगार होते आणि ते स्पष्ट सुद्धा झालेले आहे. अनेक स्तरातील गुन्हेगार तिथे उपस्थित होते. त्यांची आकडेवारी सुद्धा आता आपल्या समोर आलेली आहे. मित्रांनो, ते तिथे काय करत होते? अनेक वेश्या, अनेक बारबाला, अनेक खुनी, अनेक बलात्कारी तिथे उपस्थित होते. म्हणजे तुम्ही अनेक स्तरातील गुन्हेगार तिथे उपस्थित होते. त्यांचं काय या नीट परीक्षेची काय लेणं देणं होतं? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ही परीक्षा घेतली जात होती ना, त्यावेळी हे नीटच्या परीक्षेचे विद्यार्थी आपापल्या घरी बसून अभ्यास करत होते. लक्षात आलं का? त्या नीट परीक्षेची तयारी करत होते. मग त्या नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होता का? तर नाही मित्रांनो. ते स्वतःची भवितव्य घडवण्यासाठी अभ्यास करत होते. म्हणजे स्पष्ट झालं ना, तिथे कोण होतं? नीट परीक्षेचे समर्थक विद्यार्थी नव्हते तिथे. त्यांना ह्या नीट परीक्षेची काही लेणं देणं नव्हतं. हा अभिजित दिपके ही जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती स्वतःला काय सांगते? मी दलित आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतोय ते. तो दलित आहे. जर उद्या सकाळी अभिजित दिपकेवरती अगोदरच कारवाई करण्यात आली असती तर त्याने विक्टीम कार्ड खेळला असता. जर त्याला त्या विमानतळावरती उतरल्यानंतर अरेस्ट केलं असतं तर तो विक्टीम कार्ड खेळला असता. काय? तर मी दलित होतो. लक्षात आलं का मित्रांनो? हे एक दुर्दैव या देशाचं. आरक्षण हे दुर्दैव आहे ह्या देशाचं. कारण तुम्ही इथे मागताय, समानता मागताय, समानता असावी. मग एक समानता आहे का? त्या आरक्षणामधून काय नक्की होते? जो होतकरू आहे, जो लायक आहे, तो दडपला जातोय, त्याची मुस्कटदाबी होतीये. आता त्याच्यावरती जर कारवाई करण्यात आली असती तर काय झालं असतं? त्याने विक्टीम कार्ड खेळला असता. मी एक दलिताचा मुलगा,
दलित समाजाचा मी होतो म्हणून माझ्यावरती कारवाई करण्यात आली. लक्षात आलं का? कारण काय आहे? दुसरं कारण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता जे त्या आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला जातोय तो अगदी योग्य आहे, हे गरजेचं आहे. कारण आरक्षण नसल्यामुळे तुम्हाला त्या सैनिकांमध्ये योग्य तो सैनिक तुम्हाला दिसतोय. लक्षात आलं का? तिथे आरक्षण नाही आहे. त्या इस्रोमध्ये आरक्षण नसलेला व्यक्ती तिथे काम करतोय, म्हणून तिथे हे उपग्रह निर्माण झाले, अनेक मिसाईल तयार झाले, अनेक गोष्टी तयार झाल्या, अनेक विषयावरती शोध झाला, कारण तिथे आरक्षण नाही आहे. हे उदाहरण तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. खेळामध्ये आरक्षण नाही आहे. फक्त खेळामध्ये आरक्षण नसल्यामुळे तुम्हाला असे होतकरू विद्यार्थी खेळाडू दिसत आहेत, लायक खेळाडू तुम्हाला दिसत आहेत. जर तिथे आरक्षण आणलं असतं तर हे होतकरू आणि लायक खेळाडू तुम्हाला दिसले नसते. म्हणजे आरक्षणाने ह्या देशाचं माती केलेली आहे. अगदी खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. आरक्षण ज्यावेळी बहाल केलं त्यावेळेला तर 10 वर्षासाठी आरक्षण द्या, 10 वर्षानंतर हे आरक्षण काढून टाका. पण ते राजकीय फायद्यासाठी, मतलबासाठी आरक्षण पुढे रेटत आणलं गेलं. आता तुम्ही म्हणाल मग मोदी सरकार सुद्धा आरक्षणाला समर्थन करते. अरे, जर अगोदरच ह्या आरक्षणावरती ह्या सगळा घोराळ घालून ठेवलेला आहे आणि तो 2014 मध्ये तुम्ही बघितला, संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, खोटा आळ आणून सुद्धा, खोटा नरेटिव्ह सेट करून ह्या मोदी सरकारला रोखण्यात आलं. म्हणजे मानसिकता काय आहे? मग मोदी सरकार काय करणार? उचलली जीभ लावळी टाळायला नव्हे, कारण त्यांची मानसिकता ती आहे. आपल्या देशामध्येही मानसिकता तयार झालेली आहे आणि बघताय तुम्ही अराजकता. जर हे आरक्षण त्वरित रद्द केलं, खारिज केलं तर इथे गदारोळ माजेल. कारण कोण गदारोळ माजवेल? तर हे राजकर्ते, ज्यांना फक्त मतलब साधायचं आहे, समाजामध्ये दुही निर्माण करायचं आहे, विद्वेष पसरवायचा आहे, दिशाभूल करायची. हे ते वास्तव आहे मित्रांनो. म्हणून हे आंदोलन रोखण्यात आलं नाही. ते आंदोलन जर रोखलं गेलं असतं तर हे विद्रूप स्वरूप, हे भयानक स्वरूप तुम्हाला पाहायला मिळाले नसते. पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या आणि अभूतपूर्व जो यश संपादन केलं या भारतीय जनता पार्टीने, ते संपादन करण्यासाठी त्या जनतेच्या मनात, त्या जनतेच्या नजरेत त्या ममता बॅनर्जीचं विद्रूप स्वरूप, त्या सरकारचं विद्रूप स्वरूप आणण्यात आलं. ते स्पष्ट करण्यात आलं आणि त्यांना, त्या जनतेला हे समजवण्यात आलं की निर्णय तुम्ही घेऊ शकता, कारण ही लोकशाही आहे, हे लोकतंत्र आहे. न घाबरता तुम्ही निर्णय घ्या. आणि त्या लोकशाहीने, त्या लोकतंत्राने, त्या मतदार राजाने तो निर्णय घेतला आणि तो अभूतपूर्व निर्णय आहे. भूतो ना भविष्यतो असा हा विजय आहे. मित्रांनो, तसाच हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या मनात जे काही विद्वेष पसरवण्यात आला, अभ्यासक्रमामधून मुघलांना मोठं बनवण्यात आलं, इंग्रजांना मोठं बनवण्यात आलं आणि जे भारतीय राजे रजवाडे होते त्यांचा कमीपणा करण्यात आला, जो खोटा इतिहास सांगण्यात आला. मित्रांनो, या देशातच विज्ञानाचे शोध लागलेले आहेत. या देशातच विज्ञानाचे शोध लागलेले आहेत. जे काय छोटे मोठे शोध सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की ते शोध युरोपामधून लागले, युरोपियन सायंटिस्टने, त्या वैज्ञानिकाने ते शोध लावले आहेत. नाही मित्रांनो, ते आता स्पष्ट होते. हा प्रत्येक शोध या भारतात लागलेला आहे आणि हा शोध लावणारा कोण आहे? तो ऋषीमुनी, तो वैज्ञानिक. तो ऋषीमुनी म्हणजे तो वैज्ञानिक होता. लक्षात आलं का? हे आता स्पष्ट होते, ते जगासमोर येते. म्हणजे आपल्या संस्कृती आणि आपले संस्कार हे प्रस्थापित करण्यासाठी परत आपला देश युग परिवर्तनाकडे चालला आहे. आणि जे आपले संस्कार आणि संस्कृती जी होती या देशाची, या देशात जो समाज नांदत होता, सलोख्याने नांदत होता, एकीने नांदत होता, ती परत परिस्थिती बहाल करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणून तुम्हाला आता नरेंद्र मोदीजी ज्यावेळी विदेशी एका राष्ट्राध्यक्षाला किंवा पंतप्रधानाला एक भेटवस्तू देतात भारतातर्फे, त्यावेळी ते गीता रहस्य देतात. लक्षात आलं का? ह्या भारताची एक संस्कृती देतात, संस्कार देतात. आणि विदेशात ज्यावेळी ते भाषण करतात ते आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या संस्काराबद्दल भाष्य करतात. हेच ते वास्तव आहे. आज आपण युग परिवर्तनाकडे गेलो आहे आणि युग परिवर्तन कधी होते? ज्यावेळी वास्तव तुमच्या समोर अगदी स्पष्टरित्या उभं राहते, ठाकते. आणि हेच ते वास्तव आता तुमच्यासमोर स्पष्टरित्या उभं राहिलेलं आहे. हे विद्रूप स्वरूप, भयानक स्वरूप, हे जे काय राक्षस, दानव, दैत्य तुम्हाला दिसत आहेत ते स्पष्ट झालेले आहेत. हे मायावी राक्षस, हे मायावी राक्षस. मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. कोणाबद्दल? तर उद्धव ठाकरेंबद्दल.
मायावी राक्षस, एक वाघाचा, एका टायगरचा जे चिरंजीव, एक ते आपले मायावी स्वरूप दाखवत आहे. कधी ते लांडगे होतात, कधी ते वाघ होतात, म्हणजे इच्छाधारी वाघ. आणि हे इच्छाधारी जे आहेत, आपल्या इच्छेनुसार आपलं रूप परिवर्तन करणारं जे राक्षस आहेत, ते मायावी राक्षस आहे, यांचं स्वरूप आपल्यासमोर येते. ते स्पष्ट होणं आवश्यक होतं, म्हणून हे आंदोलन होऊ दिलं, ही अराजकता माजवू दिली. आता मित्रांनो, तिथे जे विद्यार्थ्यांवरती जे घायल झाले, जखमी झाले, त्यांची संख्या बघा, आणि त्या रक्षकांची संख्या बघा, आणि त्या रक्षक ज्या प्रकारे जखमी झाले ती बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, त्यांचा जर तुम्ही हे केलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट. लक्षात आलं का, की नक्की तिथे काय घडत होतं आणि कशा प्रकारचे गुन्हेगार तिथे सहभागी होते, त्यांचा सहभाग होता, सम्मिलित होते. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा, विरोधाला विरोध करू नका. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, लोकशाही आहे, लोकतंत्र आहे, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आहे. पण ते राज्य करताना सद्विवेक बुद्धी जागृत असणं आवश्यक आहे. कारण हे राज्यकर्ते आहेत, कुठलाही पक्ष असो, कुठलीही संघटना असो, हे मंत्री असो, खासदार असो, अगदी खासदारापासून, आमदारापासून, नगरसेवक किंवा ग्रामसेवक किंवा सरपंच, कोणी असो, अगदी स्थानिक लेवलपर्यंत जे कोण आहेत ते आपले कोण आहेत, सेवक आहेत. त्या सेवकाकडून जर आपल्याला कार्य करून घ्यायचं असेल आणि त्या सेवकाला आपल्याला जेरीस आणायचं असेल तर आपल्याला सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून निर्णय घ्यावे लागतील. आता जे घडते ते तुम्ही पाहिलं, कोण विरोध करतोय, कशा प्रकारे विरोध करतोय, कशा प्रकारे तिथे गुन्हेगार सम्मिलित होते, त्यांचा सहभाग होता, हेही स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये विदेशी, देशीच नव्हे विदेशी, आणि विदेशी हे डीप स्टेट, हे पाताळ यंत्री कसे काय ह्याच्यात हस्तक्षेप करतायत. मग ते अमेरिका असो, पाकिस्तान असो, चीन असो, बांगलादेश असो, ते तुम्ही पाहिलं असाल. मग ते बांगलादेशामधून, पाकिस्तानामधून तिथे आपल्याला जेवण मिळत होतं, खाद्यपदार्थ मिळत होता. अगदी त्या दुबईमधून, म्हणजे गल्फ कंट्रीमधून सुद्धा हे पदार्थ पुरवले जात होते. आता काय संबंध आहे त्यांचा? आता एक एक गोष्ट स्पष्ट होते. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, संवेदनशील सरकार आहे म्हणून ती सरकार तुम्हाला ह्या स्वरूपात दिसते. त्यांनी आपली हार किंवा पराजय स्वीकारलेला नाही आहे. त्या सरकारने नरेंद्र मोदीजीचा पराजय झालेला नाही आहे, त्याची हार झालेली नाही आहे. उलट पक्षी त्यांचा हा विजय आहे. आणि तो विजय तुमच्या जेवढी नजरेसमोर येईल तेवढी ते स्पष्ट होईल. जसा त्या पश्चिम बंगालमध्ये भूतो ना भविष्य तो विजय झालेला आहे. ते वास्तव आहे. मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.